तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. मराठी कल्चर या आपल्या मराठमोळ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या सणाचे शास्त्रीय व धार्मिक महत्त्व, भोगी, किंक्रात, संक्रांत, त्याचबरोबर संक्रांतीला पतंग का उडवतात, काळे कपडे का घातले जातात, तिळगुळाचे महत्त्व, रंग, वाहन आणि परंपरा. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मकर संक्रांत हा 3 दिवस चालणारा सण. भोगी, संक्रांत आणि किंक्रात. सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. हा सण साधारणपणे दरवर्षी 14 जानेवारी रोजी येतो. यावर्षी देखील मकर संक्रांती ही 14 जानेवारी रोजी असणार आहे. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजेच दिवस मोठे होते आणि रात्र लहान लहान होऊ लागते. उत्तरायण काळ शुभ मानला जात असल्यामुळे या दिवसाला धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या देखील विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीला तीळ आणि गुळ यांना फार महत्त्व असते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत एकमेकांना तीळ दिले जाते. यातून स्नेह, प्रेम आणि आशीर्वाद वाढतात. थंडीच्या काळात शरीराला उष्णता मिळावी म्हणून तिळगुळ, चुरमुरे, बाजरीच्या भाकऱ्या, पुरणपोळी असे पदार्थ खाल्ले जातात. महाराष्ट्रात स्पेशली हा सण हळदी कुंकवाचे वाण देऊन साजरा केला जातो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. शेतात असणाऱ्या भाज्यांची मिक्स भाजी केली जाते, तर तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते. तर भोगीच्या दुसऱ्या दिवशी संक्रांत साजरी केली जाते. संक्रांतीला सुगड पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तांबड्या किंवा काळ्या मातीच्या बोरक्यामध्ये ह्या फळभाज्या, तिळगुळ, हळदी कुंकू लावून ह्या सुगडाची पूजा केली जाते. सुवासिनी स्त्रियांना हळदी कुंकू लावून हे सुगड वाण म्हणून दिले जाते. हा हळदी कुंकाचा व वाण देण्याचा कार्यक्रम पुढे रथसप्तमीपर्यंत केला जातो. तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात साजरी केली जाते. दरवर्षी संक्रांत देवी ही वेगवेगळे वस्त्र परिधान करून वेगवेगळे शस्त्र हातात घेऊन वेगवेगळ्या वाहनावर येत असते. यावर्षी देखील संक्रांत देवीचे वाहन हे वाहक असून उपवाहन घोडा आहे. संक्रांत देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे, त्यामुळे संक्रांती काळात आपण पिवळे वस्त्र घालणे टाळावे. हातात गदा घेतलेले आहे, वायव्य दिशेला पाहत आहे आणि अन्नामध्ये पायस भक्षण करत आहे, म्हणून दूध व दुधाचे पदार्थ वर्ज्य करावे. यावर्षी संक्रांतीचा पुण्यकाल हा दुपारी 3:06 तर सायंकाळी 6:20 असणार आहे. त्यामुळे या काळात दान, जप, सूर्योपासनेसाठी अत्यंत शुभ आहे. या दिवशी भांडण टाळा, तामसी कृत्य टाळा, सवासनी पूजन, सूर्याचे उत्तरायण म्हणजे संक्रांतीचा पुण्यकाल, म्हणून या पुण्यकाळात केलेले स्नान, दान, पूजा, जप आणि सूर्याला अर्घ्य देणे याला विशेष पुण्य प्राप्त होते. म्हणूनच या दिवशी तीळ, गूळ, धान्य, कपडे यांचे देखील दान केले जाते. तिळगुळाचा वापर हा केवळ चवीसाठी नसून थंडीच्या काळात शरीराला उष्णता मिळावे आणि नात्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा यासाठी आहे. म्हणूनच या दिवसात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हटले जाते. संक्रांतीला नवीन कपडे घालण्यामागे देखील खोल अर्थ आहे. ही नवीन ऋतूची, नवीन ऊर्जेची आणि नवीन समृद्धीची सुरुवात मानली जाते. परंपरेनुसार मकर संक्रांतीचे वाहन मगर म्हणजेच मकर मानले जाते, जे स्थैर्य, शक्ती आणि जलतत्वाचे प्रतीक आहे. तसेच या दिवशी पतंग उडवण्याची देखील प्रथा आहे. पतंग उडवताना लोक सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहतात, ज्यामुळे शरीराला आवश्यक असे व्हिटॅमिन डी मिळते, आरोग्य सुधारते आणि मन देखील प्रसन्न होते. आकाशात उडणारे रंगबिरंगी पतंग आनंद, उत्साह आणि स्वातंत्र्याची भावना निर्माण करतात. अशा प्रकारे भोगी, संक्रांत, पुण्यकाळ, दान, नवीन कपडे आणि पतंग उडे या सगळ्यांचा मिळून मकर संक्रांत हा निसर्ग, आरोग्य आणि अध्यात्म जपणारा असो एकाचा संदेश देणारा सण आहे.